प्रेम नव्हतं तिला. तिला हवा होता फक्त त्याचा पैसा, त्याची ताकद आणि त्याच्यावरचा कंट्रोल. आणि जेव्हा ध्रुव तिच्या हातात आला नाही, तेव्हा तिने त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त करण्याचा खेळ सुरू केला. काही लोक प्रेम करत नाही, ते फक्त योग्य माणूस शोधतात वापरण्यासाठी. शालिनी सुद्धा तशीच होती. ध्रुवचं नाव, त्याची ओळख, त्याची ताकद सगळं स्वतःसाठी हवं होतं तिला. पण ध्रुव तिच्या जाळ्यात अडकला नाही आणि म्हणूनच आज ती सरळ त्याला धमकी देत आहे, त्याच्या भूतकाळाचा वापर करून त्याचं वर्तमान उद्ध्वस्त करण्यासाठी. चला पाहूया या खेळात कोण जिंकणार, पॉवर की प्लॅनिंग. दिलकशी भाग 83. ध्रुव नुकताच मेन ब्रँच मधून सनशाईनला येऊन त्याच्या कॅबिनमध्ये त्याचं काम करत बसलाच होता की शालिनी दरवाजा उघडून तनतन करत आत आली. हा काय प्रकार आहे ध्रुव? तू माझ्यासोबत असा कसा वागू शकतोस? तिने सरळ त्याच्या टेबलच्या वस्तू खाली फेकल्या आणि त्याला रागात म्हणाली. तिला नेमकं कशाबद्दल म्हणायचं होतं हे त्याला कळलं नाही, पण तिच्या अशा वागण्याचा राग मात्र नक्की आला. पहिली गोष्ट ही की हे ऑफिस आहे आणि या ऑफिस मधली तू माझी पर्सनल असिस्टंट. त्यामुळे हा जो काही ड्रामा तू चालू केला आहे ना, तो आत्ताच्या आत्ता बंद करायचा. तो सुद्धा तिच्यावर चिडला. अरे वा, मी ड्रामा करते आहे मी? आणि काल पार्टीत जे तू त्या मुलीला बायको म्हणून एक्सेप्ट केलं तो काय होता? तिने तिथल्या खुर्चीला सुद्धा रागात लाथ मारली. ती माझी बायको आहे, तिला एक्सेप्ट करण्याचा काय प्रश्न? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की हे मला विचारणारी तू कोण? स्वतःची लायकी विसरू नकोस. तो सुद्धा आता त्याच्या खुर्चीवरून उठून उभा राहिला. ओह, ती तुझी बायको आहे तर रात्र रात्र जे तू माझ्या शरीरासोबत खेळत होतास ते कोणत्या हक्काने? तेव्हा नाही आठवलं की तुला बायको पण आहे? का? ती तुझी गरज पूर्ण करू शकत नाही म्हणून तुला तुझी गरज पूर्ण करण्यासाठी माझा सहारा घ्यावा लागतो? ती तिचे ओठ तिरपे करत कुशीत स्वरात म्हणाली. तसं त्याने रागात त्याचे डोळे बंद करून घेतले आणि हाताच्या मुठी आवळल्या. बोल ना, आता का बोलत नाही? माझी लायकी दाखवतोस आणि जेव्हा मला स्वतःच्या शरीराखालून काढत होतास तेव्हा तुला माझी लायकी कळली नाही? रात्रभर जेव्हा माझ्या उघड्या छातीवर डोकं ठेवून आरामात झोपत होतास तेव्हा तुला माझी लायकी कळली नाही? ती आता चालत त्याच्या समोर जाऊन उभी राहिली आणि त्याच्या चेहऱ्यावर तिची नजर रोखत म्हणाली. प्रेम करत होतास ना माझ्यावर, म्हणून मला हवं तिथे हवं त्यावेळेला बोलवत होतास. मग आज काय झालं? माझा हवा तसा वापर करून मन भरलं तर तुला तुझी बायको आठवली? व्हॉट द... तोंडाला येईल ते बोलू नकोस. मोजून 2 वेळेस आपण जवळ आलो आहोत, ते सुद्धा तुझ्या संमतीने. आणि तू कोणत्या प्रेमाबद्दल बोलते आहेस? मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. मी तुला कोणतीच कमिटमेंट दिली नाही. ती फक्त एक फिजिकल नीड होती. जशी मला होती तशी तुला सुद्धा होती आणि म्हणूनच आपण दोघे जवळ आलो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर त्या 2 रात्रींसाठी तुला हवी ती रक्कम तेजाकडून घेतली आहे. मग तू कोणत्या हिशोबाने मला तुझा वापर करून घेतला असं म्हणू शकतेस? त्याने तिला प्रतिप्रश्न करताच ती थोडी गडबडली. अरे, त्याच्याकडून मला जे काही पैसे मिळाले ते तर कोणीही आपल्या गर्लफ्रेंडला देतच ना. तुला काय मी बाजारू वाटले की काय की तू मला रात्रीसाठी पैसे घेतलेस म्हणतोस? आता जी व्यक्ती रात्रीसाठी पैसे घेते तिला जर बाजारू म्हणत असतील तर ते मला माहित नाही. पण हो, आपला जो काही संबंध होता तो फक्त त्या रात्रीपुरताच होता. या ऑफिसमध्ये तू माझी फक्त असिस्टंट आहेस, त्या व्यतिरिक्त अजून काही नाही. त्याने त्याचा एक हात खिशात घालत दुसऱ्या हातातला 2 फिंगरमध्ये मोबाईल पकडून तो गोल फिरवत तिला ॲटिट्यूडमध्ये सांगितले.
तसंच ती आता जरा जास्तच चवताळली. जस्ट शट युअर माउथ. मी शालिनी आजही उभी राहिली तर तुझ्यासारख्या मुलांची माझ्या मागे लाईन लागून जाईल. ते तर तुझ्यावर प्रेम करते म्हणून. तुझ्याशी थोडं नरमाईत काय बोलली तर तू स्वतःला काय समजतोस काय माहिती. अरे आमच्या कोल्हापुरात येऊन बघ, म्हणजे तुला समजेल की तिथे माझ्या डॅडचा केवढा दबदबा आहे. तुझ्यासारख्यांना तर आम्ही तिथे असे आमच्या बोटावर नाचवतो. तिने बोटाची चुटकी वाजवत त्याला हिनवायला सुरुवात केली. तसं त्याने तिच्या खांद्याला धरत सरळ त्याच्या हाताची 5 बोटं तिच्या गालावर रंगवली. सटा. कॅबिनमध्ये त्या थप्पडचा आवाज जोरात घुमला. त्या थप्पड सोबत शालिनी सुद्धा खाली जमिनीवर पडली. तसा तो तिच्या जवळ जात तिच्यावर थोडा झुकला आणि तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, हीच लायकी आहे तुझी, इथेच माझ्या पायात राहण्याची. काय बोललीस ग तू? मी तुझ्या शरीराचा वापर केला? अगं वापर तर तू आजपर्यंत माझ्या आणि माझ्या आजी साहेबांच्या नावाचा करत आली आहेस. तुला काय वाटतं मला नाही समजत? इथे दिल्लीत राहून माझ्यासोबत डील सुरू असताना समोरच्या ज्या बिझनेसमॅन लोकांचा फायदा तुमच्या कोल्हापूरच्या कंपनीला होईल, त्या बिझनेसमॅन सोबत नंतर एकट्यात काय भेटते त्यांच्याबद्दल सर्व रिपोर्ट आहेत माझ्याकडे. त्यातल्यात तर किती लोकांसोबत पबमध्ये नाईट आउटला सुद्धा जाऊन आली आहे, ते सुद्धा माहित आहे मला. त्या सर्वांवर पण तू प्रेमच करत होतीस का, की त्यांच्याकडून अजून काही तुला वेगळं मिळत होतं? त्याचं बोलणं ऐकून तिच्या कपाळावर बारीकसा घाम दिसायला लागला होता. ते पाहून ध्रुव ओठाच्या कोपऱ्यात तिरकस हसला आणि सरळ 2 पावलं मागे झाला. हे बघ शालिनी, तुला सुरुवातीपासून माहित आहे मला तुझ्यात काहीही इंटरेस्ट नाही. जर मी तुझ्याजवळ आलो असेल तर ती फक्त एक फिजिकल नीड होती, ज्याचा मी तुला योग्य तो मोबदलाही दिला आहे. पण तू आता जे काही इथे माझ्या कॅबिनमध्ये उभं राहून माझी लायकी काढली, त्यानंतर मात्र मी तुला या ऑफिसमध्ये 1 मिनिट सुद्धा खपवून घेणार नाही. त्यामुळे आता तुझं सगळं सामान उचलायचं आणि यापुढे मला तुझं हे तोंड मुळीच दिसणार नाही याची काळजी घ्यायची. त्याने तिला ॲटिट्यूडमध्ये सांगितलं आणि तो कॅबिनच्या बाहेर जायला निघालाच होता की मागून त्याला पुन्हा तिचं बोलणं ऐकायला आलं. तुझ्या या फिजिकल नीड बद्दल तुझ्या त्या सो कॉल्ड बायकोला माहित आहे का? ध्रुवने मागे वळून शालिनीकडे बघितलं. तसं तिने उठत उभे राहत तिचे हात झटकले आणि तिच्या पर्समधून त्याचे आणि तिचे त्या नाईटचे काही फोटो काढून त्याला दाखवत म्हणाली. नाही म्हणजे माहीत असलं तरी हे सगळं असं बघायला कसं वाटेल हे विचार तिला. कसं आहे ना, जी गोष्ट मला नाही मिळू शकत ती मी कोणा दुसऱ्याला पण मिळू देत नाही. आणि तू तर पहिलीपासून माझा आहेस, तर मी तिला कसा मिळू देईल? ती चालत त्याच्यापर्यंत आली आणि तिने ते फोटो त्याच्या हातावर ठेवले आणि पुन्हा 2 पावलं मागे झाली. तू मला धमकी देत आहेस या ध्रुव किल्लेदारला? वाव, मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला तुझ्यासारखीकडून अशी धमकी मिळेल. बट इंटरेस्टिंग, तुझ्या हिमतीची दाद दिली पाहिजे. त्याने ते फोटो तसेच चुरगळा करत एका कोपऱ्यात फेकले आणि तिच्याकडे बघून कुत्सित स्वरात म्हणाला, हिम्मत तर अजून मी दाखवलीच नाही, पण आता मात्र तुझ्या बायकोजवळ जाऊन दाखवेल नक्की. जर तू माझं बोलणं सरळ सरळ ऐकलं असतं तर मला ही स्टेप घ्यायची वेळ आली नसती. पण तू माझ्यावर हात उचलून तुझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठी चूक केली आहे आणि ती चूक आता मी तुला दाखवून देईल. तिने त्याला ॲटिट्यूड मध्ये सांगितलं आणि त्याला क्रॉस करत पुढे जाऊ लागली. तोच त्याने तिच्या हाताला धरून तिला मागे ओढलं आणि सरळ दूर सोफ्याकडे ढकलत तिच्यावर ओरडत म्हणाला, तुला काय वाटतं
तू तिला असं काहीतरी सांगशील आणि ती तुझं ऐकून घेईल? तू हवं तर प्रयत्न करून बघू शकतेस, पण जर तुझ्यामुळे तिला काही इजा झाली तर तुझं नाव कोल्हापुरात सुद्धा कोणाला लक्षात राहणार नाही. ते हाल करेल मी तुझे, हे लक्षात ठेव. त्याने त्याचा एक पाय सोफ्यावर ठेवून तिचे दोन्ही गाल एक हातात पकडले. आणि एक अजून गोष्ट जी मी मगाशी म्हटलं नाही, तुझ्या या शरीराची किंमत लावली होती मी तेव्हा, जी तू आनंदाने घेतली सुद्धा. मी माझ्या नीडसाठी सुद्धा स्टँडर्ड बघून घेतो, म्हणून रस्त्यावरची नाही तर चांगल्या बिझनेसमॅन घरातली बोली लावली असं समज. त्याने तिचे गाल झटका देऊन सोडले आणि त्याचा कोट झटकत सरळ उभा राहून तिला म्हणाला, ज्या इतर बिझनेसमॅन सोबत डील करण्यासाठी तू टाइम स्पेंड केला आहे ना, त्याचे पुरावेही आहेत माझ्याजवळ. त्यामुळे तुझे माझ्यावर लावलेले आरोप माझ्यावर तर काहीच फरक करणार नाही, पण जर मी आरोप लावायला बसलो तर तुझं आणि तुझ्या डॅडचं काय होईल याचा विचार कर. तो तिला फार कॅज्युअली म्हणाला आणि कॅबिन मधून बाहेर पडत कनकच्या कॅबिनकडे गेला. आताही मिठीत असणाऱ्या कनकच्या दंडावर हात फिरवून तो स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. कनकला त्याच्या या फिजिकल नीडबद्दल आधीच माहीत होते आणि तिला दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या दिवसानंतर कोणालाही त्याच्याजवळ त्याने भटकूही दिले नव्हते. त्यामुळे त्याला शालिनी तिला काही सांगेल आणि ती त्याच्यापासून दूर जाईल याची भीती नव्हती. पण शालिनीच्या डोळ्यात आज त्याने कनकसाठी विद्रोही भावना बघितल्या होत्या, ज्या कनकला नुकसान पोहोचवू शकत होत्या. या विचारानेच तो थोडा टेन्स झाला होता आणि म्हणूनच त्याने थोडा वेळ पूर्वी तेजाला मेसेज करून शालिनीवर नजर ठेवायला सुद्धा सांगितलं होतं. आता शालिनीने जर भविष्यात कनकला काही नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केलाच तर तो तिचे ते हाल करणार होता की खरंच कोल्हापुरातही तिला कोणी ओळखणार नाही. खेळ आता सरळ धमकीपर्यंत पोहोचला आहे. शालिनी खरंच कनकपर्यंत पोहोचेल का, की ध्रुव आधीच तिचा डाव उलटवेल? या सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होणार? पुढचा भाग आणखी खतरनाक आहे. पाहायला विसरू नका. दिलकशी भाग 84. जर तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच थरारक भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे पुढचा भाग अजून दमदार लिहायला मदत होते. धन्यवाद.